ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली स्वतःलाच समजावते. ती म्हणते की नाही नाही, प्रियाची यांच्याशी असलेली जवळीक ही काही खरी नाहीये. मधुभाऊंना सोडवण्यासाठी हे आम्ही दोघांनी केलेलं एक नाटक आहे. ही जवळीक खरी नाहीये असं सायली बडबडत राहते. इतक्यात अर्जुन येतो. अर्जुन सायलीला विचारतो की तुम्ही अजून झोपला नाहीयेत. तेव्हा सायली पटकन उठते आणि अर्जुनकडे जाते. अर्जुन पटकन रूमचा दरवाजा बंद करतो. तेव्हा आता सायली सांगते की नाही झोपले. तुमच्या दोघांमध्ये काय बोलणं झालं हे मला ऐकायचं होतं. प्रिया तिने खुनाचं सत्य सांगितलं का? अर्जुन सायलीला म्हणतो की कमॉन मिसेस सायली, पहिल्याच भेटीत तन्वी काय आपल्याला सत्य सांगणार आहे का? आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यावरती सायली अर्जुनला टोमणा मारते की दिसतेच आहे मेहनत. डिनर झाल्यानंतर तुम्ही आईस्क्रीम खायला गेलाच असाल ना? त्यावरती अर्जुन विचारतो की तुम्ही काय म्हणताय? तर सायली म्हणते की आता प्रियासोबत जेवण झाल्यानंतर तुम्ही दोघं आईस्क्रीम खायला गेलाच असाल ना असं म्हणाले. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय बोलताय मिसेस सायली, आईस्क्रीम तुमचं फेवरेट आहे ना? आणि तन्वीसोबत जरी मी आईस्क्रीम खायला बाहेर गेलो असतो तरी मी तुम्हाला खूप मिस केलं असतं तिथे. अर्जुन आता सायलीच्या हातातून ड्रेस घेतो आणि सांगतो की मी चेंज करायला जातो. तेव्हा इकडे सायली खूप खुश होते. अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली. तेव्हा अर्जुनकडे सायली जाते. अर्जुन म्हणतो की खरं तर तुम्ही व्हिडिओ कॉल केव्हा कट केला मला समजलं नाही, परंतु तुम्ही कॉल करायलाच नको होता. कारण तन्वीने खुनाचं सत्य जरी सांगितलं नसलं तरीही त्या दिवशी ते तुम्ही सगळेजण आशीर्वादले फिल्म बघायला गेलो होतात याबद्दल ती नक्कीच बोलत होती. मला वाटतं की ती त्याच रात्रीच्या तुम्ही सगळे फिल्म बघायला गेलो होतात ना त्याच्याबद्दलच बोलत असेल. त्यावरती सायली विचारते की मग काय झालं सर? तेव्हा अर्जुन सांगतो की मग काय, अचानक तुमचा फोन मध्येच आला आणि त्यामुळे तिच्या लक्षात आलं असेल की ती काय बोलते आहे ते, आणि तिने टॉपिकच चेंज केला. तर त्यानंतर अर्जुन हा ड्रेस चेंज करण्यासाठी बाथरूममध्ये जातो. तेव्हा सायली बाहेरून अर्जुनशी बोलते. तर सायली म्हणते की सर तुम्ही जे बोलत आहात ना तेच खरं आहे. ती असं खुनाबद्दल लगेच काही नाही सांगणार. उलट प्रियाला असं वाटेल की तुम्ही कसे काय अचानक तिच्याशी चांगले वागायला लागलात आणि तुमच्यावरती विश्वास ठेवण्याआधी नक्कीच ती तुमची परीक्षा घेणार. त्यावरती अर्जुन उत्तर देतो की मलाही तेच वाटतंय मिसेस सायली. अचानकपणे आता सायलीच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि अर्जुनला सांगते की सर त्या दिवशी ती तुमचे फोन घेत नव्हती, तुम्हाला मेसेजेसचे रिप्लाय देत नव्हती, तेव्हा ती नक्कीच तुमची परीक्षा घेत असणार. अर्जुन लगेच बाहेर येतो आणि अर्जुन सायलीला सांगतो की ओ यस बरोबर आहे तुमचं, मला सुद्धा असंच वाटतंय आणि आज तर तिने माझी चांगलीच परीक्षा घेतली आहे. त्यावरती सायली विचारते की म्हणजे? अर्जुन सांगतो की तिने मला कन्व्हिन्स केलं आहे की पूर्णा आजीला मी समजवायचं आणि तिला माफ करण्यासाठी कन्व्हिन्स करायचं आणि तिला या घरात घेऊन यायचं. त्यावरती सायली चिडते आणि अर्जुनला सांगते की बघितलंस ना की ती किती धूर्त आहे. सायली अर्जुनला सांगते की म्हणजे एकीकडे आता ती तुमची परीक्षा घेणार आणि दुसरीकडे ती आपल्या घरात शिरणार. त्यावरती अर्जुन सांगतो की तन्वी कितीही हुशार असली ना तरीही तिच्या 2 पावलं आपण पुढे आहोत. करेन मी तिच्यासाठी पूर्णा आजीला कन्व्हिन्स. मी पूर्णा आजीला कन्व्हिन्स केलं तिच्यासाठी तर तिचा माझ्यावरती विश्वास बसेल. आय नो की तन्वी आपल्या घरात यायला लागली तर ते आपल्यासाठी खूप रिस्की आहे, परंतु त्याचा फायदा आपल्याला खूप मोठा आहे. सायलीलाही अर्जुनचं म्हणणं पडतं. सायली सांगते की हो, आपण तिचा विश्वास जिंकून ना तिला गाफील करायला हवं, इतकं गाफील करायला हवं की ती स्वतःच्या तोंडूनच आपल्याला खरं सांगायला पाहिजे. परंतु ते कसं करणार? सायली आता नकळतपणे बोलून जाते की हे असं मेणबत्त्या लावून जेवण करून काही उपयोग होणार नाहीये. त्यावरती अर्जुन सांगतो की हो, मला ना तन्वीसोबत जास्त टाइम स्पेंड करावा लागेल, परंतु कसं? सायली अर्जुन दोघांनाही अचानकपणे एक आयडिया सुचते. दोघे आता एकदमच बोलून जातात. अर्जुन सांगतो की तुमची काय आयडिया हे सांगा ना. तेव्हा सायली विचार करते की यांनी प्रियाला पनवेल बाहेर घेऊन जायला हवं, परंतु मी स्वतःहून हे यांना कसं सांगू आणि हे सगळं काही मला सहन होणार आहे का? त्यावर ते अर्जुन म्हणतो की सांगा ना काय आयडिया आहे. सायलीला आता जे सुचलेलं असतं सेम तसंच अर्जुनला सुचलेलं असतं. अर्जुन सांगतो की मला असं वाटतं की तन्वीला ना मी कुठे तर पनवेलच्या बाहेर घेऊन जायला हवं आहे, म्हणजे एखाद्या शांत ठिकाणी की जिथे ती रिलॅक्स फील करेल आणि स्वतःहूनच सगळं माझ्याशी शेअर करेल. ही आयडिया तुम्हाला कशी वाटते? सायली विचार करते की यांना सुद्धा तीच कल्पना सुचली आहे, म्हणजे हीच कल्पना योग्य असू शकते. त्यावरती अर्जुन आता सायलीला सांगतो की अलिबागला माझ्या मित्राचे एक रिसॉर्ट आहे, मला असं वाटतं की तन्वीला मी तिथे घेऊन जावं. तुम्हाला कसं वाटतं? तेव्हा आता सायली होकार देते. सायली अर्जुनला सांगते की जर प्रियाकडून खरं वधवून घ्यायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागेल. त्यावरती अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मग आधी आता पूर्णा आजीला कन्व्हिन्स करायचं तिला आपल्या घरी येऊ देत म्हणून, आणि त्यानंतर स्टेप 2 आपण तिला अलिबागला घेऊन जायचं. ठरलं तर मग
त्यावरती सायली अर्जुनच्या हातात हात देते आणि ठरलं तर मग म्हणते. इकडे आता नागराजने रविराजांच्या कपाटातून दागिने काही पैसे चोरून आता महिपतीला दिलेले असतात. त्यावर ते आता महिपती नागराजचं कौतुक करत साक्षीला सांगतो की बघितलंच का साक्षी, नागराज शेठला काही काम सांगितलं आणि ते केले नाही त्यांनी, असं कधीच झालं नाहीये. आहेत ना 22 कोटी. त्यावरती नागराज म्हणतो की वेडायस का महिपत, अरे माझा दादा साधा सरळ सज्जन वकील आहे, सरळ मार्गाने तो पैसे कमवतो. त्याच्या कपाटामध्ये 1-2 लाख जरी मिळाले ना तरी डोक्यावरनं पाणी गेलं. साक्षी नागराजला विचारते की मग आता एवढेसे पैसे घेऊन आम्ही नक्की काय करायचं. त्यावरती नागराज आता दाखवतो की म्हणजे हे दागिने बघ, हे दागिने ना खूप जुने आहेत. नागराज आता महिपतला साक्षीला तिथे सांगतो की हे बघ, हे सोनं ना खूप जुनं आहे. प्रतिमा वहिनीच्या आईने म्हणजे पूर्णाईच्या मैत्रिणीने प्रतिमा वहिनीला दिलेले दागिने आहेत ते, आणि पूर्णाईने दिलेले दागिने वेगळेच आहेत. हे सोनं आजकालचं नाही आहे, हे खूप जुनं आहे, 100 नंबरी सोनं आहे हे. नागराज सांगतो की हे 22 कोटी नाही आहे, परंतु या सगळ्याचे मिळून 1 करोड तरी होऊ शकतात. त्यावरती आता तिथे महिपत सांगतो की म्हणजे इन्व्हेस्टरचं तोंड बंद करण्यापुरतं तर आपल्याला मिळालं आहे. तर नागराज तिथे आता महिपतला सांगतो की यापुढे मी तुमची मदत आता नाही करणार, मी करूच शकत नाही, आणि हे ब्लॅकमेलिंग वगैरे हे आहे ना ते सगळं काही विसरून जा महिपत. त्यावरती महिपत सांगतो की नागराज सेठ, आता झालं गेलं विसरून जाऊया ना. त्यावरती साक्षी सांगते की कसं आहे ना नागराज अंकल, आपली एक टीम आहे ना, मग एका टीममध्ये भांडणं वाद हे सगळं होतच असतं की, त्यामुळे ना आपली एक टीम आहे म्हटल्यानंतर आपण आता पुढे काम करायचं सोडायचंच नाही. त्यावरती महिपत सांगतो की नाहीच सोडायचं नागराज शेठ, आपली मैत्री खूप जुनी आहे, अगदी या 100 नंबरी सोन्यासारखी. काय नागराज शेठ. तेव्हा आता नागराज खूप चिडलेला असतो, तितकाच घाबरलेलाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन झोपेत असतानाच अचानक त्याचा फोन वाजतो. अर्जुन फोन रिसीव करतो तर प्रिया अर्जुनला सांगते की अर्जुन, मी आता सध्या कुठे आहे गेस कर बरं. तेव्हा आता अर्जुन धक्क्याने चुटतो आणि विचारतो की कुठेस तू, तुझा नक्की काय प्लॅन आहे. त्यावरती आता प्रिया हसून सांगते की मी ना तुझ्या घराच्या बाहेर आहे आणि प्लॅन हा आहे की मी आता तुझ्या घरात येणार आहे. तेव्हा अर्जुनला मोठा धक्काच बसतो आणि अर्जुन म्हणतो की 1 मिनिट थांब, मी बाहेर येतो, तू अजिबात आत येऊ नकोस. तेव्हा आता अर्जुन पटकन फोन कट करतो आणि प्रियाकडे पळतो. अर्जुन खालती आल्यानंतर कल्पना त्याला नाश्ता करायला सांगते. तेव्हा अर्जुन पटकन मी आलो म्हणतो आणि जातो. तर प्रताप म्हणतो की असा काय आहे हा, काही धड सांगतही नाही. त्यावरती अश्विन म्हणतो की डॅड, हा मॉर्निंग वॉकला गेला असेल. त्यावरती चैतन्य म्हणतो की तीही अशा कपड्यामध्ये, तरी काय हरकत आहे म्हणा. कल्पनाने आता सर्वांना नाश्ता करायला बोलवलेलं असतं. सर्वजण आता नाश्त्याला बसतात. इतक्यात अर्जुन हाक मारतो. सगळेजण आता वळून पाहतात तर समोर आता अर्जुनच्या साथीने प्रिया दारामध्ये उभी असते. तेव्हा सर्वांना मोठा धक्काच बसतो. अर्जुनचं नक्की काय चाललं आहे हे कोणालाच लक्षात येत नाही. इकडे किल्लेदारांच्या घरामध्ये सुमन खूप घाबरलेली असते. ती बडबडत राहते की नाही मी काही नाही पाहिलं आहे, चोरी नाही झाली घरात. इतक्यात तिथे नागराज येतो आणि तो सुमनला धमकावतो. तो म्हणतो की अशी बडबडत पुटपुटत राहिली म्हणजे कोणाला काही ऐकू जात नाहीये असं वाटतं का तुला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कोणाला काहीच कळता कामा नाही, आणि दादाला तर काहीच नाही. काल काय सांगितलं होतं लक्षात आहे ना तुझ्या. तेव्हा आता सुमनला सगळा प्रसंग आठवतो की नागराजने सुमनला धमकी दिलेली असते की जर त्याने चोरी केली आहे हे जर सुमनने रविराजांना सांगितलं तर तो स्वतःहून आत्महत्या करेल. नागराज फक्त सुमनला घाबरवत असतो तिचं तोंड बंद करण्यासाठी. तोपर्यंत रविराजांची भनक लागताच इकडे नागराज सावध होतो आणि तो सुमनला म्हणायला लागतो की अगं किती कामं करशील सुमन, हात दुखतो आहे ना तुझा, मग आराम करायचा. इतक्यात रविराज आता प्रिया कुठे आहे विचारतात. त्यावरती नागराज खोटं सांगतो की तन्वी ही कॉलेजमध्ये गेली आहे. अरे सकाळी लवकर लेक्चर होतं ना तिचं, त्यामुळे ती लवकर निघून गेली. त्यावरती आता रविराज सुमनला विचारतो की नाश्त्याला काय आहे. तर नाश्त्याला आता तिथे इडली सांबार आणि चटणी तिने केलेलं असतं. तेव्हा आता रविराज तिला चटणी वाढण्यासाठी सांगतात. सुमन पुरती घाबरून गेलेली असते. ती रविराजांकडे तिच्या काही लक्ष नसतं, ती सांबार द्यायला लागते. तेव्हा आता रविराज म्हणतात की अगं सुमन काय करतेस तू, मी चटणी मागितली होती तुला. तेव्हा आता सुमन तिचा हात थरथर कापतो आणि अचानकपणे आता सांबारची वाटी तिच्या अंगावरती सांडते. तेव्हा आता नागराज म्हणतो की अगं सुमन काय करतेस तू, तू जा बरं पहिले कपडे चेंज करून घे, मी तोपर्यंत दादाला वाढतो. आणि तो सुमनला आतमध्ये पाठवतो. इकडे सुभेदारांच्या घरी प्रिया आलेली असते आणि अर्जुन तिला आत येण्याचा आग्रह धरतो. तेव्हा आता पूर्णाजी चिडते आणि म्हणते की तुला मी काय सांगते कळत नाहीये का अर्जुन. तर प्रताप ही चिडलेला असतो. तो अर्जुनला सांगतो की पूर्णाईने हिला इथे यायला बंदी घातली आहे हे तुला माहिती नाही आहे का अर्जुन.
तू तिला इथे घेऊन का आला आहेस? त्यावरती प्रिया सांगते की मी स्वतःहूनच इथे आले आहे. प्रिया सांगते की मी इथे गार्डनमध्ये बाहेर उभा होते, इतक्यात अर्जुन आला. अर्जुन सांगतो की हो, आणि मी हिला आतमध्ये घेऊन आलो. त्यावरती आता अर्जुनला कल्पना खूप ओरडते. ती म्हणते की एरवी तर तू तन्वीशी साधं नीट बोलतही नाहीये, मग अचानकपणे तिच्याशी एवढं चांगला का वागतोयस तू? पुन्हा आजी सुद्धा खूप चिडते आणि ती अश्विनला सांगते की रविराजांना फोन कर आणि आत्ताच्या आत्ता या मुलीला इथून घेऊन जायला सांग. अर्जुन आता सर्वांसमोर प्रियाचा हात धरतो आणि तिला आतमध्ये घेऊन येत असतो. तेव्हा अख्खा सुभेदार परिवार हादरलेला असतो. तर प्रियाला आता अर्जुनने घरामध्ये आणलेलं असतं. तर प्रियाचं हे स्वप्न पूर्ण होतंय हे पाहून प्रिया खुश असते. अर्जुन आता प्रियासाठी पूर्णाजीला कन्व्हिन्स करतो. तो म्हणतो की पूर्णाजी, आता तन्वीला तिची चूक लक्षात आली आहे आणि मला असं वाटतं की तू तिला माफ करावंस. अस्मिता तिथे अर्जुनला म्हणते की हे सगळं तू बोलतोयस अर्जुन? म्हणजे फायनली तुला समजलं आहे की तन्वीच्या मनामध्ये वाईट कधीच काही नसतं. प्रताप अस्मिताला आता तिचं तोंड बंद ठेवण्यासाठी सांगतो आणि तो अर्जुनला जा विचारतो. तो म्हणतो की अर्जुन, तुझं नक्की काय चाललं आहे? तू हिला इथे घेऊन का आला आहेस? त्यावर ते अर्जुन उत्तर देतो की मला मनापासून असं वाटतं की तन्वीला तुम्ही माफ करावं आणि तिला ना इथे खरंच येता यावं. चिडलेली पूर्णाजी तिथे अर्जुनला सांगते आणि इथे येऊन तन्वी काय करणार? परत आपल्या सगळ्यांशी खोटं बोलणार. तुझा संसार खोटा आहे हे परत परत आपल्याला सांगणार आणि परत इथे येऊन तन्वी माझ्या प्रतिमाच्या नावाला काळीमा फासणार. आता घरामध्ये प्रिया आलेली कोणालाच आवडत नसतं आणि अर्जुनला फक्त प्रियाकडून सत्य बदलून घेण्यासाठी तिला सुभेदारांच्या घरात एंट्री द्यायची असते. तिचा विश्वास जिंकायचा असतो, म्हणून अर्जुन नाटक करतो. कल्पना अर्जुनला ठणकावून सांगते की तू तिला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग. त्यावरती अर्जुन म्हणतो की परंतु माझं ऐकून का घेत नाही आहेत तुम्ही? त्यावरती पूर्णाजी सांगते की अर्जुन, आम्हाला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. पूर्णाजी सांगते की आता या मुलीचा खोटारडेपणा मला सहन नाही होणार आहे अर्जुन. मला आता या वयात त्रास देऊ नका तुम्ही. त्यावरती नाटकी प्रिया रडण्याचं नाटक करते. तिला वाटतं की आपल्या नाटकाला आता सगळेच जण भुलतील आणि ती अर्जुनला म्हणते की अर्जुन, जाऊ दे तारे, उगाचच आता तू माझ्यासाठी सगळ्यांचा वाईटपणा नको घेऊस, मी निघते इथून. प्रिया जात असताना अर्जुन तिला थांबवतो. अर्जुन आता प्रियाला थांबवलेलं असतं ते पाहून सगळे सुभेदार हादरतात. अर्जुन आता पूर्णाजीला कन्व्हिन्स करतो. तो म्हणतो की प्लीज पूर्णाजी, तन्वीला माफ कर प्लीज. तेव्हा आता कपटी प्रिया मनामध्ये विचार करते की कर अर्जुन, माझ्यासाठी या म्हातारीला रिक्वेस्ट कर, म्हणजे माझी आता सुभेदारांच्या घरातली एंट्री पक्की होईल. तेव्हा अश्विन अर्जुनला समजावतो. तो म्हणतो की परंतु दादा, तन्वीला आपल्या घरामध्ये येणं केव्हाच बंद केलं आहे ना? हा विषय केव्हाचा संपला आहे ना दादा? त्यावरती आता अर्जुन अश्विनवरतीच रागावतो. तो म्हणतो की कधी संपला होता विषय? तन्वी आपली फॅमिली मेंबर आहे ना? आणि पूर्णाजी, कधी नव्हे, तू इतका टोकाचा निर्णय का घेतेस? अर्जुन आता स्वतःहून प्रियाला घरात आणण्यासाठी अख्ख्या सुभेदार परिवाराशी भांडतो आहे. हे पाहून प्रिया आणि अस्मिता खूप खुश होतात. सायली आता मध्यस्थी करते. सायली अर्जुनला म्हणते की अहो, तुम्ही पूर्णाजीचा अनादर करताय, कळत नाहीये का तुम्हाला? आणि मुळात आता अचानकपणे तुम्ही प्रियाशी इतकं चांगलं का वागताय? ती प्रिया कशी मुलगी आहे माहिती आहे ना तुम्हाला? त्यावरती अर्जुन सायलीवरती चिडण्याचं नाटक करतो. त्याला फक्त प्रियाला दाखवायचं असतं. तो सायलीला म्हणतो की तू गप्प बस, लहानपणापासूनच तन्वीवरती तुझा राग आहे आणि तो राग मुद्दाम तू इथे काढतेस माहिती आहे. त्यावरती आता कल्पना चिडते आणि सायलीची बाजू घेऊन ती अर्जुनवरती ओरडते. ती म्हणते की अर्जुन, तुझं काय डोकं बिकं फिरलं आहे का? त्यावरती आता प्रताप चिडतो आणि म्हणतो की तुम्ही सगळे शांत होणार आहात का? प्रताप अर्जुनला समजावतो. तो म्हणतो की हिने किती मोठी चूक केली आहे तुला माहिती आहे ना, मग हिला माफ करावं म्हणून पूर्णाची तिला तू का समजावतोयस? आता चैतन्य मनामध्ये विचार करतो की सायली वहिनी आणि अर्जुनने आता जो ट्रॅक पकडला आहे तो अगदी योग्यच आहे. अर्जुन पूर्णाईला सांगतो की पूर्णाची, मी खूप विचार केला आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण ज्या माणसाची चांगली वागतो, आपण ज्या माणसाला आपलं समजतो, त्यानंतर तीच आपल्यावरती फिरतात, तीच आपल्यासाठी दगाबाज निघतात आणि ज्या माणसाचे संबंध आपल्या सोबत लहानपणापासूनचे असतात ना, तीच माणसं आपल्या खूप जवळचे असतात. अर्जुन मुद्दाम आता प्रियाकडे पाहून ते वाक्य बोलतो. तेव्हा प्रिया खूप खुश होते. अर्जुन पूर्णाजीला कन्व्हिन्स करतो, तो समजावतो. तो सांगतो की आणि चुका तर माणसाच्या हातूनच होतात ना पूर्णाजी, फक्त तन्वीच नाही तर मीही चुकलो आहे ना. मी सुद्धा तन्वीशी किती हॉरिबल वागलो
आणि तरीसुद्धा तन्वीने मला माफ केलं, सिनियरने सुद्धा मला माफ केलं. मग आता हिला माफ करण्यासाठी आपण आपलं मन मोठं का नाही करू शकत पूर्णाजी? त्यावरती आता सायली सांगते की तुम्ही आता पूर्णाजीला भरीच पाडू नका. तुमचा शब्द त्या मोडू शकत नाहीत, याचा तुम्ही फायदा घेऊ नका. त्यावरती अर्जुन आता सगळ्यांसमोर सायलीवरती ओरडतो. तो सांगतो की मी तुला सांगितलं ना एकदाच गप्प बस म्हणून. तेव्हा आता प्रिया आणि अस्मिता चकितच होतात. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुनचा प्लॅन अगदी सक्सेसफुल होत आलेला असतो. कारण आता प्रिया अर्जुनसोबत अलिबागला जाण्यासाठी कन्व्हिन्स झालेली असते. तर प्रिया स्वतःहूनच अर्जुनला सांगते की मी सुद्धा तुझ्यासोबत अलिबागला आले तर. त्यावरती अर्जुन खुश होतो आणि सांगतो की हो, मग आपल्याला खूप जास्त टाइम स्पेंड एकमेकांसोबत करता येईल आणि खूप गप्पाही मारता येईल. त्यावरती आता प्रिया सो स्वीट ऑफ यू अर्जुन असं म्हणते आणि अर्जुनला घट्ट मिठी मारते. ते पाहून सायली ती चकितच होते. तर त्यानंतर अर्जुन हा प्रियासोबत बाहेर चाललेला असतो अलिबागला. तेव्हा सायली अर्जुनला सांगते की हा घाला, हा ब्लेझर तुम्हाला खूप छान दिसेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही, मी तन्वीसोबत बाहेर चाललो आहे ना, सो तिची टेस्ट काय असेल याचा मला विचार करावा लागेल. मला वाटतं की हा ब्लेझर तिला खूप आवडेल. सायली अर्जुनवरती रागावते आणि त्याला ठणकावून सांगते की सांगितलं ना हा घाला म्हणून. तेव्हा अर्जुन सायलीला घाबरतो. ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच